आणि एक कायदो आसा स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून. त्या स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऍक्ट आसून सुद्धा ह्या गाडेवाल्यांचेर अत्याचार जालो हें हांवें पळयलां म्हज्या स्वताच्या दोळ्यांनी. तांणी आश्वासन दिल्लें की पणजे चकाचक करतलो. जबरदस्ती चाललेली आहे आणि येणाऱ्या आता 2-3 दिवसात तुम्हाला कळणार काय पैशाचं कसे म्हणजे पाण्यासारखं पैसा फेकला जाणार आहे. नमस्कार, तरुण भारतच्या ऑनलाईन पेजमध्ये आपलं स्वागत. आणि आपण आहोत गोवा विधानसभा निवडणुकीच्या या संपूर्ण धामधुळीच्या काळात आपण आहोत आणि प्रत्येक घडामोड आपण तरुण भारतच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. सध्या आपण आहोत पणजी या मतदारसंघामध्ये आणि पणजी हा मतदारसंघ गोव्याच्या राजकारणात तितकाच महत्त्वाचा मानला जातो. खरं तर पणजीमध्ये जे दिवंगत नेते आहेत मनोहर पर्रीकर भाजपचे, त्यांनी बराचसा काळ ह्या मुख्यमंत्री पदावर होते आणि या संपूर्ण गोव्याचं संपूर्ण राजकारण आहे ते पणजीवरती अवलंबून होतं. आणि पणजी हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण ज्या मनोहर पर्रीकरांनी भाजपच्या माध्यमातून गेली 15 वर्ष सत्ता या पणजीवर ठेवली, त्यांचा चिरंजीव आता अपक्ष म्हणून या पणजी मतदारसंघातून लढतोय. त्यामुळं गोव्यासह देशाच्या राजकारणात पणजी या मतदारसंघाला महत्वाचा मानला जातोय. आणि आताच जर चित्र पाहायला गेलं तर पणजी या मतदारसंघातून भाजपकडून बाबुश मोन्सेरात, काँग्रेसकडून एल्विस गोम्स आणि अपक्ष म्हणून उत्पल पर्रीकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं एकूणच इतर पक्ष जरी या निवडणुकीच्या रिंगणात असले तरी तिरंगी लढत या पणजी मतदारसंघातून होत आहे. आणि आपण सध्या आहोत पणजी या मतदारसंघामध्ये आणि काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हे चित्र आहे, लढत आहे या मतदारसंघामध्ये होणार आहे. सर नमस्कार, तरुण भारतमध्ये आपलं स्वागत. मला सांगा, एक पणजी मतदारसंघ आहे तो आता महत्वाचा मानला जातोय, चर्चेत देखील आला आहे देशाच्या राजकारणात. कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय? मी माझं स्वतःचं बळ घेऊन या निवडणुकीत लढत आहे. मी कोंकणीमध्ये बोलणार. हांगा कितें आसा, हांगा एके वटेन भाजप, दुसरे वटेन हांव पळयतां काँग्रेस. जरी ते 2 उमेदवार जाले, एक अपक्ष आणि एक तांचो ऑफिशियल कॅन्डिडेट, हांव फक्त तांकां दोगांयकय भाजप म्हणून पळयतां आनी उरली ती आयडियोलॉजी काँग्रेसची. तर काँग्रेसची आयडियोलॉजी घेवन सगळ्यांक एकठांय दवरून हांव ही इलेक्शन झगडपाक फुडें वता. मला सांगा, आता तुम्ही म्हणला की ते दोन्ही भाजपचे उमेदवार आहेत. पणजी या मतदारसंघामध्ये भाजपच एकमेकांसमोर विरोधात लढतंय असं म्हणता येईल? तो त्यांचा आपसाचा प्रश्न आहे, मला त्याच्याशी काही संबंध नाही. हांव जे करता ते म्हजे ओन आयडियान करता. हांगा काँग्रेसचो बेज आसा, काँग्रेसचो बेज घेवन आनी बरेचशे भाजपचे सुद्धा आता जे नाराज जाल्ले वोटर आसा त्या वोटरांक सुद्धा अप्रोच जावन म्हाका व्यक्ती म्हणून पळया अशें सुद्धा हांव तेंचे कडेन जेन्ना मागणी करता तेन्ना त्यांच्या विचारान एक बदल येता. आनी ह्या खेपेक जरी कांय जे BJP वोटर जे आसा आनी तांकां जर काँग्रेस आवडना जाल्यार ते एल्विस गोम्स म्हणून वोट मारपाचे तयारीन सुद्धा आसा. तुम्ही एक मोठे सरकारी अधिकारी म्हणून तुमचे काम सगळ्या गोंयभराक खबर आसा. तुम्ही सरकारी नोकरेंतल्यान निवृत्ती घेवन राजकारणात प्रवेश केलो, मागीर तुम्ही आपाकडे लागीं जाले आनी आपाचो गोंयान आयज जी बेज जाल्या तातूंतलो एक तुम्ही फावंडर अशें म्हटल्यार सुद्दां हें दिसचें ना, चूक जावची ना. अशा वेळार राजकारणान येवन आनी पणजे सारक्या मतदारसंघात तुमचेर जरी थेट संपर्क नासलो तरी तुमकां भायले अशें पळयल्लें घेता. तेन्ना आज तुम्ही जेन्ना लोकां मदीं भोंवता तेन्ना कशें दिसता? पणजेशी म्हजो संबंध 1998 पासून आसा. जेन्ना हांव पळय सेवेन भितर सरलो तेन्नाच्यान हांवें पणजी केन्ना सोडूंक ना. सोडून 1 वर्स जेन्ना म्हजें मडगांव पोस्टींग जाल्लें तेन्ना 2000च्यान हांव पणजेच रावतां. आनी सगळ्यांक खबर आसा पणजे हांव सोशल सर्विसान सुद्दां आसा. जेन्ना गोवा फुटबॉल एसोसिएशनान हांव अध्यक्ष आसलो, मागीर ताजे पयलीं हांव 4 वर्सां वायस प्रेसिडेंट आसलो, तेन्ना बाबा डेम्पो प्रेसिडेंट आशिल्ले. ह्या सगळ्या काळा भितर हांवें पणजीच्यान काम केल्लें आसा आनी पणजी म्हजो एक बेज आसा. तर
गोंयकारांकच गोंयचे भायले म्हणप हें योग्य ना अशें म्हाका दिसता आनी पणजे 99.9% लोक खंयच्या वाठारांत येवन हांगा कामाक लागून आयले या कित्याक लागून आयले ते सगळे लोक आसा. तर हो आर्ग्युमेंट आतां उरोंक ना. आतां इलेक्शन निवडणूक लागीं पावल्या आनी हांव पळयतां की पणजेकारांनी जी म्हाका आपुलकी दाखयल्या आनी पणजेकारांक अशें दिसून आयलां की एक अपॉलिटिकल असो म्हाका पळयता लोक असो पॉलिटिकलच्या दृश्टिकोनातून पळयना म्हाका लोक. हो कितें तरी एक डिलिव्हरी करूंक शकतलो, एक काम करून दाखोवंक शकतलो, कित्याक म्हजो इतिहास तसो आसा. तुमी सांगलां हांव ब्युरोक्रेट आशिल्लो हांगा आनी हांवें जेन्ना काम पद्दतीन काम केलां त्या आदाराचेर त्या फावंडेशनाचेर लोक म्हाका पळयता. आनी खरेंच तुका सांगता हांव जेन्ना हांव लोकां कडेन आज सुद्दां सकाळीं गेल्लो बरे लोक जे पणजेचे आसात तांकां म्हजेर खात्री आसा की होच मनीस कितें तरी करूंक शकतलो म्हणून. पणजे बरीच वर्सां भाजपा कडेन आसा अशें म्हणत पूण त्याच बरोबर फाटल्या इलेक्शनान गिरीश रावलो तेन्ना पळयलें की पणजे काँग्रेसचे बऱ्यापैकी वोट्स आसात. त्याचो आतां तुमकां कितलो फायदो? हाचो म्हाका बरोच फायदो जातलो. पूण ताज्या भायर म्हाका जो फायदो जातलो तो पणजेकारांचो, जो पणजेकार मनोहर पर्रीकर आसतना तांकां भाजपाक वोट दिवन आयिल्लो त्या पणजेकाराचोय म्हाका फायदो जातलो. आतां मनोहर पर्रीकर ना आनीक भाजपान जो कॅन्डिडेट दिला ताचेर भितरल्या भितर एक बंड जाला वोटराचो. हांव तेंचे बाकी कांय सांगना, वोटराचो बंड जाल्लो आसा आनी तो वोटर पळयता. दुसरे सायडीन कितें आसा, जरी तांचो पूत ह्या रिंगणात आयला तरी सुद्दां तो न्यू असल्या कारणान लोक पळयता की एक्सपिरियन्स कोणा कडेन आसा हें राज्य फुडें चलोवपाचें, एडमिनिस्ट्रेशन बरें गव्हर्नन्स हाडपाचें, तर तें म्हजे कडेन आसा. थंय म्हाका एक पॉझिटिव्ह फॅक्टर मेळटा. म्हाका ते कोण बसले आनी ना बसले म्हणून म्हाका कांय फरक पडना. मोर द मेरियर म्हणटा तशें. पूण भाजपचो वोटर म्हजे कडेन जेन्ना पळयता तेन्ना म्हाका आनीक एक खात्री पडटा की इट इज इन माय फेवर. बापूस मनसेराक जसो पर्रीकर कितलीं वर्सां राजकारण पणजे प्रतिनिधी करतालो तसो बापूस मनसेराक करता. आनी फाटल्या इलेक्शनाक तेणी कॅसिनो सारके मुद्दे आनी कितें मुद्दे घेवन लोकांचे अपील केल्लें की आपूण कॅसिनो वर्स काडटा, 100 दिसां भितर काडटा, रस्ते सारके करता. आयज तें चित्र तशें कांय दिसूंक ना आनी बाबूश आश्वासनाचेर फेल गेला अशें म्हणून एक आरोप जाता डायरेक्ट. हेजो तुमकां खूब फायदो जातलो. पळय ताच्या उतराक किंमत ना. आमी उतराक किंमत दिता. उतर एकदां सांगलें तें उतर आमी करून दाखयता. 100 दिसां भितर कजिनो वचोंक ना ती सगळ्यांक खबर आसा. 100 दीस जावचे पयलीं ताणें उडी मारली तीय खबर आसा. पूण 100 दिसांनी कजिनो काडनासतना दवरले, पूण 80 दिसां भितर गाडे काडले लोकांचे, गरीब मनशाचे गाडे काडले, ही सगळ्यांक खबर आसा. जे गाडे ताका दिसलें की अडचण जाता म्हणून. आनी हालींच एक हांगचो नागरीक सांगतालो की गाडे काडपाच्या फाटल्यान हेतू ती ताजें हॉटेलां आयल्या ताका कितें तरी प्रॉब्लेम जाता म्हणून. हांव म्हणटा गरिबांचे गाडे काडप हें खंयच्या हितून बसता, खंयच्या तत्वान बसता. आज आमी आमच्या देशान जे गरीब आसा तांकां लिफ्ट दिवपाक सोदता आनी एक कायदो आसा स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन एक्ट म्हणून. ते स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन एक्ट आसून सुद्दां ह्या गाडेवाल्यांचेर अत्याचार जालो हें हांवें पळयलां म्हज्या स्वताच्या दोळ्यांनी. तर आश्वासनाक कांय अर्थ ना. आनीक तेंच कित्याक आश्वासन, जुंता हाऊस सामकें व्हडलें प्लॅनिंग करून हें करतलो तें करतलो, पार्किंग करतलो, हें सुद्दां खंय आसा. वर्सां गेलीं, वर्सां अशीच वयता. पणजेची स्थिती जी आसा आनीक डावनग्रेड जाता. पणजे एक बरें ब्युटिफूल शार म्हणटाले पयलीं, आज खंय आसा तशें. आज परिस्थिती सगळे कडेन पळयलें जाल्यार आल्तीन वाठारांत वचून पळया, थंय लोकांचे घरां कोसळटा. ते मळा एरियान लोकांची घरां कोसळटा. हांकां कसलोच सपोर्ट ना सरकारा कडल्यान. रायबंद्रा गेलो जाल्यार थंय कोसळटा, फुटपाथी ना, उदक ना, सॅनिटेशन ना, हे बेजीक इश्यूज ना आनी बेकारी इतली वाडल्या. हे कोण पळयतलो? ताणें आश्वासन दिल्लें की पणजे चकाचक करतलो, पणजे ताणें चकाचक करूंकूच ना. पूण हे जे इश्यूज आसा बारीक बारीक सामान्य मनशाचे हाजेर कांयच लक्ष घालूंक ना, इतलें हांव जाहीर सांगूंक शकता. आतां पणजे खातीर तुमचें म्हजें विजन व्हडलें आसा. आमी ज्या बसल्या त्या वाठारांत सकयल पळयलें जाल्यार पार्किंग इज व्हेरी केओटीक. आवाज खूंय काय सगळे आपलो जागो सोदता. पणजेन एक आसा पळय, पणजेचो नागरीक जो आसा, जो स्थानीक नागरीक आसा हांगा रावता आनी तातूंत भितर हांवूय, हायेस्ट टॅक्स पेयर म्हणजे जो हाऊस टॅक्स आसा तो आख्ख्या गोंय भितर पळयलें जाल्यार खंयच्याच शारान इतलो मोठो हाऊस टॅक्स कोणाचेरच ना. एक सादें 100 स्क्वेअर मिटराचे फ्लॅट जर कोणा कडेन आसत जाल्यार म्हाका दिसता तो मनीस 7-8 हजार वर्साक टॅक्स भरता. आनी ताचे पलीकडे कितें आहा, ताजी जेन्ना गाडी तो भायर काडटा थंय ताका पार्किंग फी, थंयच्यान आनी खंय गेलो जाल्यार परत पार्किंग फी. ही पार्किंगानूच तो परतो आनीक सुबेज टॅक्स भरता. नागरीक म्हणून हांगचो स्थानीक म्हणून टॅक्स भरच्या भरून आनीक ताका हो ताचेर तकलेचेर भार. म्हाका दिसता हो जो नागरीक हांगा स्थानीक आसा आनी जो टॅक्स भरता
ही पार्किंग फी ताचेर आसपाक जायना हो एक म्हजो एक विशय आसा हो सादो विशय हो व्हडले एका रॉकेट सायन्स लागना हो इम्प्लिमेंट करपाक पण बियॉन्ड दॅट प्रत्येक जो यूथ आसा ताची आर्थीक परिस्थिती कशी सुदरावची ताका खंयच्यान एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिवची आनी ताका खंय तरी एक जॉबाक लिंकेज करून दिवची हो मेन मुद्दो आसतलो म्हज्या मुखार जेन्ना हांगा सिटीजन एम्पावर जातलो जेन्ना एक यूथ एम्पावर जातलो तेन्ना ऑटोमॅटीक सगळे डेव्हलपमेंटाचे कांय उरचे ना ते लोक आपुणूच येवन करतले पण अशेंच कितें तुमचे कडेन प्लॅन आसा काय कितें अशें प्लॅन कित्याक आसा आज एक सिटी ही जी आसा पणजे राजधानी असल्या कारणान हाजेर खूब फंडींग येता हांव फॉर्मर अर्बन डेव्हलपमेंट म्युन्सिपालिटीचो डायरेक्टर अर्बन फंडींग इतलें येता आतां स्मार्ट सिटी मिशनाक 669 कोटी ह्या शाराचेर आज मोडटा खंय गेले वेबसायट काडून पळय हांव आतां सुद्दां चॅलेंज करता हांवें फाटीं एकदां प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगिल्लें इमॅजिन पणजी लिमिटेड म्हणटा ती वेबसायट काडून पळयली जाल्यार ताचेर झिरो इन्फॉर्मेशन मेळटा 769 कोटीचे इन्फॉर्मेशन आज पब्लिके कडेन ना कसली स्मार्ट सिटी आतां रस्ते खणटा 6.5 वर्सांनी मिशन सोंपता रस्ते खणटा हें कित्याक चलयलां हें पयशे घालून उद्ध्वस्त करून उडोवपाचें आसा तेंय बरें आसा तेंय वगडावपाचें ह्या शाराक एक इतिहास आसा ही राजधानीच न्हय ही एक इतिहासीक सिटी हांगा एक हेरिटेज व्हॅल्यू आसा कल्चरल व्हॅल्यू आसा स्पोर्ट्स ह्या सरकारान झिरो करून उडयला पणजे आज एक सादी फॅसिलिटी सुद्दां ना आनी जे फॅसिलिटीज आसा त्यो उपलब्ध जायना आमच्या युवकांक हें कसलें राज्य तर हे हितूंतल्यान भायर सरपाक हांव एक मागतां की आतां जी संदी येतली 4-5 दिसां भितर ती लोकांनी यूज करची आणि हेंका सगळ्यांक सामके घरा धाडचे पण सर मला सांगा गेल्या 15 वर्षापासून हा पणजी मतदारसंघ आहे तो भाजपचा बालेकिल्ला ठरलेला आहे आणि अशा परिस्थितीत भाजपमध्ये विभाजनाचा आहे तो फटका आहे कारण उत्पल परिकरांना पण भाजपमधले मानणारे पण तितकाच गट आहे बाबोश मोन्सरांना देखील मानणारा तितकाच गट आहे पण या मत विभाजनीचा जो काही फटका आहे तो तुम्हाला बसतोय आणि मला सांगा या बालेकिल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी काँग्रेस आता नेमकं पुढचं पाऊल कुठलं उचलणार काँग्रेस म्हणजे मी प्रतिनिधी त्यांचा उमेदवार लोकांकडे कंटिन्यूस संपर्कात आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आता काय आहे एक भीतीचा वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे आणि ते कशासाठी तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आज नागरिकाला एक फ्रीडम नाही विचार करण्याचं सुद्धा फ्रीडम नाही आणि जबरदस्ती टार्गेट होणार म्हणतात तुम्हाला कायमचा एक शब्द ऐकायला मिळणार की मी टार्गेट होणार अरे टार्गेट कोणापासून कोणाची भीती आहे आणि कशासाठी भीती आपण स्वतंत्र लढून जिंकून घेतलेलं आहे आणि या स्वतंत्र राज्यात जेव्हा आपण डेमोक्रेसी ऍक्सेप्ट केलेली आहे त्या राज्यात कशासाठी कोणाची भीती असायला पाहिजे तर मी त्यातून मुक्तता द्यायचा एक प्रयत्न करणार आणि तकलेचेर पळय लोकांचो भार आसा तितूंतल्यान सुटका मेळून घेवपाचो एक म्हजो प्रयत्न आसतलो काँग्रेसच्या मुखार काय ना इतलेच धोरण आसतलें की सगळ्या लोकांक इन्वॉल्व करून आमी फुडें वचपाचे तयारीन आसा लोकांचो आस्पाव ना आज जो कांय डेव्हलपमेंट म्हणटा पळय तितून कांय लोकांचो आस्पाव ना लोकांक बाजून दवरल्या आमी लोकांक भितर हाडटले ह्या आश्वासनाचेर लोक म्हजे कडेन चडांत चड येतले थोडक्यात विरोधकांची हुकुमशाही पद्धतीनं सत्ता मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे का असं म्हणता येईल जबरदस्ती चाललेली आहे आणि येणाऱ्या आता 2-3 दिवसात तुम्हाला कळणार काय पैशाचं कसे म्हणजे पाण्यासारखं पैसा फेकला जाणार आहे आणि ते त्यातून आता यावेळी तरी लोक पैसे घेऊन सुद्धा काय करतील ते आपल्याला ठाऊक आहे म्हणून आपण जास्त टेन्शन यात घेत नाही तरी सुद्धा ही जी म्हणजे कितें म्हणटा ताका पैशांचो जो बळ आसा तो पैशाच्या बळाचेर इलेक्शन जिखून घेवपाची एक त्यांची तयारी चालू आसा आपल्याक खबर आसा तर परत लोकांक विनंती हे जर आमी शार सांबाळटले गोंय सांबाळटले जाल्यार मातसो विचार करचो पडटलो अशा परिस्थितीत तुम्ही ज्यावेळी मतदारांपुढे जाता त्यावेळी काँग्रेसचं आणि नेमकं तुमचं विजन लोकांसमोर काय ठेवता गोव्या कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट केलं जाईल पणजीला कसं या पूर्ण समस्यातून मुक्त केलं जाईल यासाठी कोणतं विजन आहे ते तुम्ही लोकांसमोर ठेवता एक साधं विजन आहे पणजीचं जो स्थान आहे आता सध्या भारतात तो राखून ठेवण्यासाठी काय पावलं उचलायची गरज आहे आणि ती म्हणल्यार कितें एक बरे भशेन प्लॅनिंग करून आता प्लॅनिंग कशें हांगा नागरीक जे आसा ते बरे प्रोफेशनल बरेच आसा आमचे कडेन पणजेन आनी म्हाका दिसना इतले प्रोफेशनल आनी खंयच्या जाग्याचेर शारांचेर आसा म्हणून आमचे कडेन बरे advocate बरे आर्किटेक्ट बरे दोतोर बरे प्लॅनर बरे इंजिनियर्स अशे लोक आसा हांगा आनी वॉलंटरीली लोक मुखार येवन एक पणजे बरो प्लॅन घडोवंक शकता हें विजन गरजेचें हें विजन कितें कशें प्लॅनिंग जातलें आतां सडनली तो कोणाक तरी फायदो आसा म्हणून एक वर्टिकल स्ट्रक्चर कितले माजले
20 मजले. आता कोण आनी खंय आपण ते सेटिंग करता आनी खंय अशें प्लॅनिंग नासून जे सिटीचो कॅरेक्टर आसा तो बिगडटा. कला अकादेमीन आता पळय कितें चल्लां फक्त कॉन्क्रीट घालपाची आनी कितें करपाचें तांकांच खबर ना. अटल मिशन म्हणून आता मिरामार चलता थंय कॉन्क्रीट घालता. फुडें ती वाळू अशी हेजेर वाऱ्याचेर फुडें आतां येता त्या मनसुनान कशी येतली ती म्हाका खबर आसा. हांवें हांगा काम केल्लें आसा. यू कॅनॉट विथस्टँड द फोर्स ऑफ द विंड दॅट कम्स आनी हे सगळी पळय वाळू येता सगळें पुरून वयतलें. हें चल्लां तें कांय सारकें ना. पयशांचो इदवास. सो आमच्या मुखार एकच विजन आसा सगळ्या सिटीजनांक एकठांय हाडून बरे भशेन एक राज्य करया आनी सिटीचो प्लॅन डेव्हलपमेंट आमी करया. तुम्ही आता पैशांचा विषय काढलाच म्हणून हांव म्हणटा पूण लोकांची आयज सर्वसामान्य की एक कॅन्डिडेट येयलो तेजे कडेन म्हाका कितें मेळटलें ही एक अशी मेंटलिटी तयार जाल्या. आनी अशें म्हणटात की कांय उमेदवार वर्सय भर लोकांक त्या ओकेजनाक पयशे दिता, गरज पडटा तेन्ना पयशे दिता, वस्तू पावयता, कितें पावयता. हे जेन्ना मनशाक अशी संवय लागता तेन्ना तो उमेदवार कितलोय वायट आसलो, चारित्र्यान वायट आसलो तरी तोच जाय असो दिसता. पूण हें चित्र लोकांच्या मनांतल्यान बदलूंक जाय, भायर काडपाक जाय तांकां. तुमचे कडेन पयशे तुमी तशे पयशे दिवपाक शकता काय ना लोकांक खबर नासता. पूण तुमचे कडेन अपेक्षा तरी धरतात. पूण ते तुमी लोकांचे विचार कशे लोकांचे विचार इतलेंच सांगून बदलपाचो प्रयत्न आमचो चल्ला. आतां आमी जंय जंय प्रचार करता थंय की तुमी 2 दिसां खातीर 3 दिसां खातीर कितें मेळटा तें घेवन तुमी तुमचें आयुश्य जगूंक शकना. फुडलीं 5 वर्सां विचार करा. तुमच्या भुरग्यांचो फुडाराचें पळया. कित्याक हे जे पयशे दिता 2-3 दिसां खातीर ते आपूण व्हडले सारके राजा जावन बसता उरलेलीं 5 वर्सां आनी तुमकां कॅरूच करना मागीर कोण कोणाचेंच आयकून घेना. सो आमच्या राज्यान उरलेलीं 5 वर्सां तुमी एकठांय जावन फुडें येवन हें राज्य घडोवंक शकता. हे लोकांचो जो व्हॅल्यू आसा फुडल्या गव्हर्नन्सान शामील कशें जावन फुडें व्हरपाचें तें तांकां कळोवंक ना. ती एक वाट दाखयता हांव तांकां. आनी म्हणून ते म्हजेर खुबशे लोक विश्वास दवरता कितें जरी हो बरें करूंक शकतलो. सो इवन जर कोणें पयशे घातले जाल्यार त्या पयशांक व्हॅल्यू ह्या इलेक्शनान आसचो ना. भाजपान काल आपलो मॅनिफेस्टो रिलीज केला तेजेर तुमचें भाजपाचो मॅनिफेस्टो हांव वाचूंक ना सुद्दां कित्याक ते भाजपाचे जे पयलीं मॅनिफेस्टो खूब आयले आनी तातूंत कांयच हें निश्पन्न जावंक ना, कांयच फुलफील जावंक ना. कित्याक एकच सांगता 2012 म्हाका याद आसा ताणें 180 दिसां भितर फूल हो गार्बेजचो टोंटो सोडयतले म्हणून सांगलेलें. आज कितलीं वर्सां जालीं? 10 वर्सां. सो खंय सोडयला आनीक वाडला. सो हें वाडत आसा. मागीर ते म्हणटा धांवन कॅपिटल इंटेन्सीव म्हणजे इतली रक्कम घालून एक प्लांट उबारया. सालिगांव उबारला तसो, काकोड्या उबारया. 100 कोटी, 150 कोटी, 300 कोटी. अरे कितें कोटी प्रश्न सोडत ना न्हू मागीर. सो भाजपाचे हितून जाहीरनामा तो कितें काडला पळय मॅनिफेस्टो तो वाचून कांयच अर्थ ना. खणींचो विशय हो मॅनिफेस्टो येवपासारको एक विशय आहे काय कितें? खणीचो इश्यू हांव काँग्रेस हेजो मॅनिफेस्टो कमिटीचो को चेअरमॅन आशिल्लो रमाकांत खलपा बरोबर. ही वॉज द चेअरमॅन आनी आमी तो ड्राफ्ट केला. खणीचो इश्यू आमी सारको तितून क्लियरली घातला आमी हाव वी वील सॉल्व इट. मायनींग हॅज टू बी सस्टेनेबल आनी ते सस्टेनेबल मायनींग स्टार्ट करपाची आमची तयारी आसा. धन्यवाद सर तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीबद्दल. कारण एक शाश्वत विकास आहे तो खाण उद्योगाबाबत सुरू करण्याचा प्लॅन काँग्रेसचा असल्याचं मत सरांनी व्यक्त केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर भाजप यापूर्वी सत्तेवर होतं आणि या संपूर्ण सत्तेत असताना गोव्याचा जसा विकास करायला हवा होता तशा पद्धतीचा विकास झाला नसल्याचं मत देखील सरांनी व्यक्त केलंय. मात्र एक गोष्ट इथं प्रामुख्याने लक्षात घेता येईल कारण पणजी हा मतदारसंघ आता देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय झालाय आणि ज्या भाजपला मनोहर पर्रीकरांनी मोठं केलं पणजी राज्यामध्ये त्यांचाच मुलगा आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय. त्यामुळं त्यांच्या बाजूनं भाजपची काही मतं असू शकतात आणि भाजपचे जे उमेदवार आहेत बाबुश मुनसरात त्यांच्या बाजूनं देखील भाजपचे मतं असू शकतात. या मत विभाजनाचा फटका आता फटका आहे तो भाजपला बसणार आहे आणि त्याचा जो काही फायदा आहे तो काँग्रेसला मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन दत्ताराज नाईक सह राहुल गडकर, जय नाईक, तरुण भारत न्यूज, गोवा.